नमस्कार ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण 7 एप्रिलला जी आपली परीक्षा होऊ घातलेली आहे त्या परीक्षेच्या अनुषंगानं म्हणजे घटक वाईज विश्लेषण करत आहोत. बरोबर आहे. आज आपला चौथा घटक आहे, जो पेपर एक जो सेटमध्ये सर्वांसाठी अनिवार्य आहे, सर्वांसाठी कंपल्सरी आहे. त्या घटकामधील म्हणजे त्या पेपरमधील आपल्याला माहीत आहे, यापूर्वी पण आपण यावर विश्लेषण केलं आहे की प्रत्येक घटक हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर प्रत्येक घटकाचं वेटेज ठरलेलं आहे, ठराविक आहे. जसं की प्रत्येक घटकावर आपल्याला 5 प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे जर आपण या पद्धतीनं म्हणजे घटकावाईज जर अभ्यास केला तर आपल्याला परीक्षेमधील जे एक एक पायरी करून आपण शेवटच्या मंदिरापर्यंतच्या म्हणजे गाभाऱ्यापर्यंत पोहोचू शकतो. त्याच पद्धतीनं आपण एक 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 गोष्ट पूर्ण करत आहोत, उजळणी करत आहोत, ज्याचा फायदा आपला परीक्षेमध्ये विचारलेले जे प्रश्न असतात, प्रश्नांचं जे स्वरूप असतं, त्या स्वरूप किंवा तो त्या पद्धतीचा परीक्षेतील प्रश्नाच्या संदर्भातील जो अप्रोच असतो, जो दृष्टिकोन असतो, तो आपल्यामध्ये त्या त्या घटकानुसार विकसित व्हायला निश्चितच मदत होणार आहे. योगेश सर नमस्कार. परत एकदा सर्वांना व्हेरी गुड इव्हनिंग, नमस्कार. बघा, आपण वेळ न घालवता आपल्या विश्लेषणाला आपण सुरुवात करूयात. जो आपला अनिवार्य पेपर आहे त्या संदर्भातील जे विश्लेषण आहे, तर त्यामधील जो चौथा घटक आहे, घटकाचं नाव आहे संदेशवहन संवाद कौशल्य, ज्याला आपण कम्युनिकेशन असं म्हणतो. म्हणजे का बरं हा घटक आपल्याला, आपण 3 पद्धतीनं प्रत्येक घटकाचं विश्लेषण करत आहोत. त्यामध्ये त्या घटकाचा एकंदरीत अभ्यासक्रम काय आहे आणि तो घटक आपल्याला सेटच्या पहिल्या पेपरला का ठेवला असेल, त्याचा उद्देश काय आहे. म्हणजे त्याचा उद्देश आपल्याला समजला तर याचा फायदा काय होणार आहे की आपण का शिकायचा, का अभ्यासायचा, म्हणजे प्रश्न कसे विचारले जाणार आहेत, एकंदरीत प्रश्नांचं स्वरूप आपल्याला याचं ते त्यांचं जे अभ्यासक्रमामध्ये हा घटक ठेवण्यामागचं जर पर्पज समजलं, उद्देश समजला, तर निश्चितच आपल्याला हे देखील संकल्पना समजेल की हा घटक का ठेवला. तर बघा, याचा जो अभ्यासक्रम आहे म्हणजे याचा उद्देश काय आहे हा घटक अभ्यासक्रमामध्ये ठेवण्याचा. कारण आपण भविष्यामध्ये प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांच्या समोर जाणार आहोत. एक प्राध्यापक म्हणून आपल्याकडे जे कौशल्य, कोणतं कौशल्य, संवाद कौशल्य असणं अपेक्षित आहे. बोलतात तर प्रत्येक जणच, म्हणजे संवाद तुम्ही पण साधतात, मी पण साधतोय, पण जो संवाद आपल्याला विद्यार्थ्याला समजण्यासाठी, म्हणजे आपण ज्यावेळेस एखादा नेता, बघा प्रत्येकच राजकीय नेत्याचा जो भाषण आहे आपल्याला आवडत नाही, काही विशिष्ट मोजण्या एवढ्याच नेत्यांचं संवाद आपल्याला आवडतो. आणि शिक्षकांच्या बाबतीत किंवा प्राध्यापकांच्या बाबतीतही असेच प्राध्यापक आपल्या दीर्घकाळ स्मरणात राहतात किंवा त्यांनी शिकवलेल्या गोष्टी आपल्याला कधीही आठवतात. याचं कारण असतं की त्यांनी जे संवाद साधलेला असतो, जो तुमच्याबरोबर संवाद साधलेला असतो, कम्युनिकेट केलेलं असतं, ती एक शैली जी आहे ती वेगळी असते, इतरांपेक्षा वेगळी असते. त्यामुळं त्याचं वेगळेपण हे आपल्याला जाणवतं आणि ते आपला त्या पद्धतीचा संवाद इतरही प्राध्यापकांनी करावा असं आपल्याला वाटत असतं. त्यामुळं हा जो घटक समावेश करण्यामागचा उद्देश काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. बघा, शिक्षण क्षेत्रामध्ये संदेशवहन किंवा संवाद या प्रक्रियेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बरोबर आहे. म्हणजे आपली सर्व टीचिंग लर्निंग जी प्रोसेस आहे ती सर्व कशावर अवलंबून आहे, संवादावरच, शब्दावरच. जर एखादी संकल्पना समजून सांगायची असेल, ती देखील आपण शब्दाच्या माध्यमातून वेगवेगळे उदाहरणं दाखले देऊन त्या विद्यार्थ्याच्या गळी आपण ती संकल्पना उतरवित असतो. त्याचबरोबर शिक्षणात अध्ययन व अध्यापन ही द्विमार्गी प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी संदेशवहन महत्वाचं आहे. आता शिक्षकच म्हणजे घसा कोरडा होईपर्यंत बोलेल व्याख्यान पद्धतीद्वारे तर चालेल का? तर याचा एवढं इफेक्टिव्ह किंवा एवढं परिणामकारक संवाद
होणार नाहीये. पण ज्यावेळेस तुमची म्हणजे प्राध्यापकही बोलतात आणि त्यावर प्रतिसाद विद्यार्थीही देत असतात, त्यावेळेस तुमचा जो अध्ययन अध्यापन प्रक्रिया जी आहे ही द्विमार्गी असल्यामुळं दोघांमध्येही म्हणजेच विद्यार्थ्यांच्या देखील त्याच पद्धतीच्या सर्व संकल्पना ह्या स्पष्ट होत असतात. त्यामुळं संवाद हा द्विमार्गी असावा. म्हणजे शिक्षकांनी पण शिकवावं आणि विद्यार्थ्यांनी पण त्यावर प्रतिक्रिया किंवा फीडबॅक किंवा उत्तरांच्या स्वरूपामध्ये जे आपल्याला प्रतिक्रिया द्यायची ती नोंदवायला हवे. तर पुढे शिक्षकाला किंवा प्राध्यापकाला आपले ज्ञान विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचे महत्वाचे माध्यम म्हणजे संदेशवहन होय. अगदी बरोबर आहे. आपण बघा अनेक विद्यार्थी किंवा अनेक हुशार व्यक्ती असतात, पण त्यांना त्यांचं ज्ञान हे इतरांपर्यंत पोहोचवता येत नाही. म्हणजे नेमकं काय होतं, ते तर भरपूर ज्ञानी असतात, पण त्यांना जे सांगायचंय ते आपल्यापर्यंत पोहोचत नसतं. म्हणजे त्यांचा दोष नाहीये, पण त्यांच्याकडं कम्युनिकेशन स्किल, संवाद कौशल्याची जी स्किल आहे, जे कौशल्य आहे ते त्यांच्याकडे नाहीये. म्हणजे ज्ञान आहे, पण त्या ज्ञानाची मांडणी करण्याचं जे कौशल्य असतं किंवा स्किल असतं ते त्यांच्याकडे नसतं. त्यामुळं आपल्याला ते स्किल प्राध्यापकाच्या अंगी असावं. त्यामुळं संदेशवहन हे शाब्दिक व अशाब्दिक म्हणजे शब्दाच्या रूपामध्ये पण किंवा न बोलताही आपण अनेक साऱ्या गोष्टी बोलत असतो. म्हणजे संवाद किंवा संदेशवहन कम्युनिकेशन हे दोन प्रकारचं असतं, शाब्दिक आणि अशाब्दिक अशा स्वरूपात असू शकते. यामुळे शिक्षक किंवा प्राध्यापक होऊ इच्छिणाऱ्यास चांगले संदेशवहन म्हणजे काय, चांगलं कम्युनिकेशन कशाला म्हणायचं, संदेशवहनाचे प्रकार कोणकोणते आहेत, त्यानंतर संदेशवहनाच्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत, त्याबरोबरच संदेशवहनाचे फायदे काय आहेत. हे माहीत असणे गरजेचे आहे. त्यामुळेच हा घटक प्राध्यापक पात्रता परीक्षा सेट व नेट परीक्षेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. म्हणजे आपल्याला मित्रांनो आपला हेतू कळाला की नेमका हा घटक आपल्याला अभ्यासासाठी का दिलाय, यातून काय त्यांना म्हणजे अपेक्षित आहे. म्हणजे तुम्हाला संदेशवहन याचा अर्थ कळाला पाहिजे, संदेशवहनाचे प्रकार कळाले पाहिजेत, संदेशवहन प्रभावी परिणामकारक संदेशवहन घडून येण्यासाठीच्या पद्धती समजल्या पाहिजेत, त्याच्याबरोबर या संदेशवहनाचे फायदे पण समजले पाहिजेत. यासाठी संदेशवहन हा घटक आपल्या अभ्यासक्रमामध्ये 4थ्या घटकामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर आता आपण त्या घटकावर आधारित प्रश्नांचा सराव करणार आहोत, जो परीक्षाभिमुख असणार आहे. तर पहिला प्रश्न बघा, त्यावर आधारित खालीलपैकी कोणते निशब्द संदेशवहनाचे उदाहरण नाही. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानुसारच आणि प्रत्येक एक गोष्ट सांगायची राहत आहे की मित्रांनो, परीक्षेला सामोरं जात असताना प्रश्न समजून घेणं खूप गरजेचं आहे. अनेक विद्यार्थी असं करतात की अरे वेळ नाहीये, चला प्रश्न काय इथं नाही विचारलंय का आहे विचारलंय हे पण बघत नाहीये. खालीलपैकी कोणते निशब्द ज्यामध्ये शब्दांचा समावेश नाहीये अशा संदेशवहनाचं उदाहरण नाही. बघा कसा प्रश्न फिरवलाय. माझ्या मते 50% म्हणजे जास्त नाही, पण पेपर 1 असेल पेपर 2 असेल, 50% प्रश्नाचा उलगडा किंवा उत्तराचा उलगडा ह्या प्रश्नामध्येच असतो. पण तो आपण तेवढ्या स्थिर मानसिकतेतून, तेवढ्या स्थिर क्षमतेतून आपण ते समजून घेतलं पाहिजे, प्रश्न आकलन करून घेतला पाहिजे. तर बघा खालीलपैकी कोणते निशब्द संदेशवहनाचं उदाहरण नाही. आता चेहऱ्यावरील हावभाव हे शाब्दिक संदेशवहनाचं उदाहरण आहे का? नाही. निशब्द संदेशवहनाचं माध्यम आहे. यामध्ये शब्दांचा वापर केलाय का? मी चेहऱ्याच्या माध्यमातून किंवा हातवाऱ्यांच्या माध्यमातून हावभाव करतोय. जा म्हणजे मी असं हाताने तुम्हाला खुणवलं, जा. क्लास चालू आहे, वर्ग चालू आहे, मी सांगितलं जा. यामध्ये मी शब्द वापरलाय का? नाही. पण आपलं विद्यार्थ्याबरोबर माझा संवाद झालेला आहे, विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर जायला सांगितलंच आहे. तर चेहऱ्यावरील हावभाव म्हणजे होकार किंवा नकार हे निशब्द संदेशवहनाचं उदाहरण आहे. त्यानंतर बोलण्याचा वेग
बोलण्याचा वेग हा जास्त वेगानं कमी वेगानं हे असू शकतं. त्यामुळे हे देखील निशब्द म्हणजे शब्द या ठिकाणी नाहीयेत. वेग फक्त गणला जातोय की खूप वेगानं बोलतोय किंवा खूप कमी वेगानं बोलतोय. त्यामुळे इथे शब्दाचा कुठेही उल्लेख येत नाही. बघा प्रश्न समजून घेतला नाहीये बऱ्याच विद्यार्थ्यांनी असं मला वाटतंय तुमच्या ज्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर. त्यानंतर शांतता म्हणजे शांततामध्ये मी काहीच बोलत नाहीये त्यामुळे ते निशब्दच असणार आहे. आता प्रश्न काय विचारला होता मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की खालीलपैकी कोणते निशब्द म्हणजे शब्द न वापरलेला संदेशवहनाचं उदाहरण नाही. म्हणजे शब्द संदेशवहनाचं कोणतं उदाहरण आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पत्रलेखन पत्रामध्ये लिहित असताना आपण शब्दांचा उल्लेख लिहितो शब्दांचा वापर करत असतो. त्यामुळं पत्रलेखन हे जे आहे ते शाब्दिक संदेशवहनाचं उदाहरण आहे. बाकी सर्व तीनही पर्याय पहिला पर्याय तिसरा पर्याय आणि चौथा या ठिकाणी निशब्द संदेशवहनाचे उदाहरण आहेत. फक्त पत्रामध्ये पत्र लेखन करत असताना लेटर रायटिंग मध्ये आपण काय करत असतो शब्द वापरत असतो. बाकी अदरवाईज आपण कुठेही शब्दांचा वापर करत नाही. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पत्रलेखन. सोनाली मॅडम, गणेश सर, रेश्मा मॅडम, वैशाली मॅडम, मयुरी मॅडम, पूर्वा मॅडम विचारपूर्वक उत्तर दिलेलं आहे. जगदाळे मॅडम अभिनंदन. संकल्पना आणि प्रश्न व्यवस्थित समजून घ्या यामुळे तुम्हाला सांगत आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. संकल्पनेवर आधारित प्रश्न होता आकलन क्षमतेवर आधारित प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे दुसरा. खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या निकषाच्या आधारे संज्ञापनाचे स्वसंवाद, दोन व्यक्तीमधील संवाद, गट संवाद आणि जनसंवाद असे वर्गीकरण करता येते. प्रश्न दुसरा. प्रश्न समजून घ्या प्रश्न आकलन करून घ्या व्यवस्थित म्हणजे आपलं उत्तर चुकणार नाहीये. बघा पर्याय आहेत. संवादाचे माध्यम, संवाद प्रक्रियेमध्ये सहभागी व्यक्तींची संख्या किती आहे, संवादामधील संदेश आणि आशय का संवादाचा हेतू. या प्रश्नाचं सर्वांनी उत्तर बरोबर नोंदवलेलं आहे. खूप खूप अभिनंदन. संवाद प्रक्रियेमध्ये सहभागी व्यक्तींची संख्या किती आहे त्यानुसार आपला म्हणजे स्वसंवाद म्हणजे एका व्यक्ती म्हणजे आपल्या स्वतःबरोबर साधलेला संवाद, दोन व्यक्तीमधील संवाद आणि गट संवाद आणि जनसंवाद असे आपल्याला वर्गीकरण कशाच्या आधारे करता येते. खालील पर्यायापैकी संवाद प्रक्रियेमध्ये किती व्यक्ती सहभागी आहेत. एक आहे का स्वतःशी बोलत आहे, काही इतरांबरोबर अनेक व्यक्ती असतात स्वतःबरोबर पुटत असतात. बरोबर आहे त्याला स्वसंवाद म्हणतात. योग्य पर्याय 2 आहे. सर्वांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न तिसरा. वर्ग अध्यापनात पॉवर पॉइंट सादरीकरणाचा वापर केल्यामुळं पीपीटी प्रेझेंटेशन ज्याला आपण म्हणतो केल्यामुळे वर्गामधील संदेशवहनाची जी प्रक्रिया आहे कोणत्या नवीन वळणाकडे जाते. श्राव्य आणि दृश्य फक्त श्राव्य, दृक श्राव्य व आंतरक्रियात्मक काय प्रकार आहे. म्हणजेच ज्याला आपण जर वर्गाध्यापन मी वर्गामध्ये शिकवतोय क्लासरूम टीचिंग मध्ये आपण जर पॉवर पॉइंट पीपीटी प्रेझेंटेशन द्वारे वर्गामध्ये संदेशवहन म्हणजे कम्युनिकेशन करत असाल तर ते कोणत्या प्रकारचं कम्युनिकेशन किंवा संवाद होतोय आपला. पर्याय तुम्ही जर अशा पद्धतीने उत्तर नोंदवलं तर चांगली पद्धत म्हणजे मला पण समजेल की तुम्ही तिसऱ्या प्रश्न
च्या उत्तराबद्दल म्हणजे उत्तर नोंदवलेलं आहे का कोणत्या प्रश्नासंदर्भात? तर योग्य पर्याय आहे दृकश्राव्य व आंतरक्रियात्मक. म्हणजे तुम्हाला पाहता पण येतंय, त्या ठिकाणी बोललं पण जातंय आणि त्याच्याबरोबरच आंतरक्रिया पण केली जाते, म्हणजे विद्यार्थ्यांना पण बोलायला संधी दिली जाते. काय योग्य उत्तर? तर पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. कसं योग्य 4 उत्तर आहे? तर बघा, वर्ग अध्यापनामध्ये आपण पीपीटी प्रेझेंटेशन जरी केलं तर आपण काय करत असतो? दृकश्राव्य व आंतरक्रियात्मक, म्हणजे आपण तिथं पाहू पण शकतो आणि बोलणं ऐकू पण शकतो, आणि आंतरक्रिया शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये घडून येत असते. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बरोबर आहे. आता फक्त श्राव्य आणि दृश्य म्हणजे फक्त पाहायला मिळतं आणि ऐकायला मिळतंय का? नाही. तर विद्यार्थी देखील बोलत असतात. फक्त दृश्य म्हणजे फक्त पाहायला मिळतं का? फक्त ऐकायला मिळतं का? नाहीये. त्यामुळे सर्वात समर्पक आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सर्वांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न 4. बघा, आज आपण वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांच्या संदर्भात ब्रेकिंग न्यूज या संज्ञेसंदर्भात सर्वात योग्य वर्णन करणारा पर्याय कोणता? काय योग्य पर्याय? धक्कादायक किंवा हिंसक घटनेची संबंधित बातमी, गुप्त स्वरूपात कॅमेऱ्याने टिपलेल्या घटनेची संबंधित बातमी, नुकत्याच कळालेल्या महत्वाच्या घटनेची संबंधित छोटी आणि विकसनशील बातमी. 4 पर्याय राजकीय भ्रष्टाचाराचा शोध किंवा चौकशीवर आधारित अचूक बातमी. चला लवकरात लवकर प्रतिक्रिया देत चला, म्हणजे आपण जास्तीत जास्त प्रश्नाकडे जाणार आहोत. सर्वांचं अभिनंदन. खूप छान, खूप चांगल्या पद्धतीने तुमचा प्रतिसाद येत आहे. बऱ्यापैकी आपला अभ्यास झालेला आहे असं या ठिकाणी दिसून येत आहे. बघा, अशा पद्धतीचा जर तुम्ही परफॉर्मन्स दाखवला तर आपण निश्चितच 100 पार. आपलं टार्गेट आहे की आपल्या क्लासचे विद्यार्थी हे 100 विद्यार्थी तरी कमीत कमी, साधारणतः नोंदणीकृत आपले 150 विद्यार्थी आहेत. टेस्ट सिरीजचे हे सर्व मिळून 300च्या पुढे आहेत. पण आपण जे आपल्या क्लासला नोंदणीकृत विद्यार्थी संख्या आहे ती 150 आहे. त्यापैकी 100 विद्यार्थी सेट परीक्षा यावेळेस आपकी बार 100 पार हा आपला नारा आहे. या नाऱ्याला धरून आपण मार्गक्रमण केलेला आहे. मागील 7 महिन्यापासून सातत्यपूर्ण मार्गक्रमण करत आहोत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बरोबर आहे. आपकी बार 100 पार. पुढचा प्रश्न 5वा, सॉरी याचं स्पष्टीकरण बघा. आपण सातत्यानं जर आपण कोणत्याही न्यूज चॅनलवर पाहिलं तर ब्रेकिंग न्यूज येत असते. तर ब्रेकिंग न्यूज कशाला म्हणायचं टेलिव्हिजनच्या भाषेमध्ये? तर नुकत्याच कळालेल्या महत्वाच्या घटनेसंबंधित. आता राजकीय ब्रेकिंग न्यूज येत असेल, यांनी इकडं प्रवेश केला, यांनी इकडं प्रवेश केला, तर नुकत्याच कळालेल्या महत्वाच्या घटनेची संबंधित छोटी परंतु विकसनशील बातमी, त्याला आपण ब्रेकिंग न्यूज म्हणतात. बाकी सर्व गौण पर्याय आहेत, चुकीचे पर्याय आहेत. पुढचा प्रश्न 5वा. भारतातील दूरचित्रवाणीच्या संदर्भात 1980च्या दशकांचे महत्व काय आहे? भारतात
दूरचित्रवाणी प्रक्षेपणासाठीची सुरुवात झाली. भारतात दूरचित्रवाणी म्हणजे टेलिव्हिजन प्रक्षेपणासाठी DTH सेवेची सुरुवात झाली. दूरदर्शनच्या जाळ्याचा वेग किंवा वेगाने विस्तार झाला. जे दूरदर्शनचं जाळं होतं, जे आपल्या लहानपणी ग्रामीण भागामध्ये टीव्ही नसायची, आपण हनुमान किंवा विराट अशा ज्या मालिका होत्या त्या पण इतरांच्या इथं जाऊन पाहिलेल्या आहेत. श्रीकृष्ण मालिका असेल, बरोबर आहे. तर याचा विस्तार कधी झाला, कोणत्या दशकामध्ये झाला? पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर म्हणजेच जे संवाद कौशल्य किंवा सामाजिक संवाद जे माध्यम आहेत त्या संदर्भातील हा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे दूरदर्शनच्या जाळ्याचा वेगाने विस्तार झाला. पर्याय क्रमांक 3 आहे. बघा, दोन म्हणजे 1980 पूर्वी आणि 1980च्या दशकाचे महत्व काय आहे की सर्वात जास्त याच दशकामध्ये दूरदर्शनच्या जाळ्याचा म्हणजे ग्रामीण भागापर्यंत ते पोहोचत गेलं. त्यामुळं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, न की 2, 1 नाही. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. सर्वांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 6वा प्रश्न. एखाद्या शिक्षकाच्या दृष्टीने वर्गातील अध्यापनाच्या संदर्भात प्रतिसाद आणि प्रत्याभरण मिळण्याचे सर्वात सोपे व जलद स्रोत म्हणजे लवकरात लवकर आपल्याला प्रतिसाद किंवा फीडबॅक विद्यार्थ्याकडून घ्यायचा असेल तर ते कोणते आहेत? विद्यार्थ्यांची देहबोली, विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न, विद्यार्थ्यांनी घेतलेल्या नोंदीचा दर्जा आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेला स्वाध्याय. 6व्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय आहे? प्रश्न समजून घ्या, समजून घेत कर चला. एखाद्या शिक्षकाच्या दृष्टीने वर्गातील अध्यापनाच्या संदर्भात प्रतिसाद आणि प्रत्याभरण मिळण्याचे सर्वात सोपे व जलद स्रोत कोणते? सर्वात जलद कोणता मार्ग आहे? म्हणजे तुम्हाला क्विकली कळत आहे. तृप्ती मॅडम अभिनंदन, स्वप्नाली मॅडम अभिनंदन, स्वाती मॅडम अभिनंदन, सोनाली मॅडम अभिनंदन, रेश्मा मॅडम अभिनंदन. बघा, विद्यार्थ्यांची देहबोली काय म्हटलंय ते सुरुवातीला समजून घ्या. यांनी सांगितलंय की एखाद्या शिक्षकाच्या दृष्टीने वर्गातील अध्यापनाच्या संदर्भात प्रतिसाद आणि प्रत्याभरण म्हणजे फीडबॅक जर मिळवायचा असेल, पण कसा मिळवायचा आहे? आपण प्रश्न विचारून मिळवायचा आहे का? नाही. तर सर्वात सोपा आणि जलद. बघा, मी तुम्हाला एखादा गोष्ट शिकवली, ज्यावेळेस तुमच्या काहीच प्रतिक्रिया येत नसतील किंवा तुम्हाला वर्गामध्ये हे तुम्हाला काहीच समजत नसेल, बरोबर आहे, म्हणजे सोपा म्हणजे विद्यार्थ्याचा चेहरा आपण वाचू शकतो. म्हणजे मी प्रश्न विचारला, मी एखादा घटक शिकवलेला आहे, सपोज म्हणजे संवाद कौशल्य हा घटक शिकवला आणि ज्यावेळेस मी प्रश्न विचारतो त्यावर कुणीच काही बोलत नाहीये किंवा त्यांचे चेहरे असे पडलेले आहेत किंवा चेहऱ्यावर शून्य भाव आहे, म्हणजे जर उत्तर येत असेल आपल्याला तेवढं मानसशास्त्रीय ज्ञान असतं की आपल्याला कोणता विद्यार्थी उत्तर देणार आहे का नाही देणार आहे हे पण आपल्याला माहित असतं. त्यामुळं सर्वात जलद प्रश्न विचारला क्षणीच आपल्याला समजतंय की आपण शिकवलेला घटक विद्यार्थ्यांच्या गळी उतरला आहे का नाही उतरला. म्हणजेच विद्यार्थ्यांचे चेहरे वाचले, चेहरे पडलेले असले, खाली मान घातलेली असली की लगेच कळतं की आपण शिकवलेलं त्यांच्या डोक्यावरून गेलेलं आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांची देहबोली खूप महत्वाची आहे. आता विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न हे सर्वात सोपी पद्धत नाही ना, आणि जलद गतीने आपल्याला प्रतिसाद मिळणार नाहीये, वेळ लागेल. मग सर्वच प्रश्न आपल्याला सर्वच विद्यार्थ्यांना समजले का नाही हे शोधायचं असेल, सर्व विद्यार्थ्याला प्रश्न विचारावा लागेल. त्यानंतर विद्यार्थ्यांनी घेतलेल्या नोंदीचा दर्जा. आता विद्यार्थ्यांनी कोणत्या नोंदी घेतल्यात? आता मी भले तो घटक किंवा तो टॉपिक जीव तोडून किंवा सर्व अभ्यास करून वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या आधारे शिकवलाय, पण विद्यार्थ्यांच्या नोंदी तपासाय का मी त्यांचे सर्व नोटबुक चेक करणार का? नाही, तेवढा वेळ आहे का? सर्वात सोपा आणि जलद स्रोत म्हणजे माध्यम
सोर्स कोणता आहे असं त्यांनी सांगितलंय. त्यानंतर चौथा पर्याय आहे विद्यार्थ्यांनी सादर केलेला स्वाध्याय. आता विद्यार्थी स्वाध्याय कधी लिहिणार आहेत? मी आज शिकवलं तर ते दुसऱ्या दिवशी स्वाध्याय लिहून आणतील. मला जलद प्रतिसाद पाहिजे, जलद स्रोत कोणता आहे असं विचारलेलं आहे. तर विद्यार्थ्यांची ध्येय बोली, विद्यार्थ्याची बॉडी लँग्वेज ज्याला आपण म्हणतो, स्टुडंट बॉडी लँग्वेज. समजलं सर्वांना? सर्वांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न 7वा बघा. वर्ग अध्यापनामध्ये विद्यार्थी शिक्षकाकडे तोंड करून बसलेले असतात. या प्रकारच्या बैठक रचनेमुळे कोणत्या प्रकारचे संदेश वहनाला प्रोत्साहन मिळतं किंवा मदत होते? विद्यार्थी आपसात चर्चा करत नाहीत. शिक्षकाकडे बघितलंय, शिक्षक बघतील, बोलायचं नाही आपसात, असं घडू शकतं. त्यानंतर शिक्षकांना अध्यापन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जास्त संधी मिळते. तिसरा पर्याय शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील संवाद घडून येतो. आणि चौथा पर्याय बहुविध संदेश वहनाला चालना मिळते, म्हणजे वेगवेगळ्या संदेश वहनाला चालना मिळते. काय आहे 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर? वैशाली मॅडम अभिनंदन. चला प्रतिक्रिया देत चला. सर्वांच्या प्रतिक्रिया गरजेच्या आहेत. सोनाली मॅडम अभिनंदन. शिक्षकांना अध्यापन टीचिंग लर्निंग करत असताना अध्यापन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोण काय करते? लगेच खडू मारायचा. बरोबर आहे. म्हणजे आपलं सर्व नियंत्रण त्या विद्यार्थ्यावर राहतं. विद्यार्थ्याच्या नजरेत नजर घालून आपण शिकू शकतो. विद्यार्थ्यांच्या मन किंवा विद्यार्थ्याची ध्येय बोली आपण ओळखू शकतो. त्यामुळं जर म्हणजे शिक्षकाकडे तोंड करून जर विद्यार्थ्यांना बसवलं तर याचा फायदा काय होतो? विद्यार्थ्याची ध्येयबोली समजते. आता मी एखादा घटक शिकवलाय, नाही समजलाय का समजलाय हे यावरून आपल्याला समजून येणार आहे. त्यामुळं शिक्षकांना अध्यापन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जास्त संधी मिळते. विद्यार्थी आपापसात चर्चा करत नाहीत हे बरोबर आहे, पण एवढं समर्पक उत्तर नाहीये. त्यानंतर शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील संवाद घडू शकतो. अगदी आता पाठीमागं बसून म्हणजे शिक्षकाकडे पाठ करून बसून देखील ते संवाद करणारच आहेत, त्यामध्ये दुमत नाहीये. त्यामुळं हा पण पर्याय एवढा समर्पक नाहीये. बहुविध मल्टी कम्युनिकेशन वाहनाला चालना मिळते. का बरं? तुम्ही कसं जरी बसलात म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपद्वारे पण टीचिंग लर्निंग करू शकता. आता युट्यूबच्या माध्यमातूनही टीचिंग लर्निंग करू शकता. त्यामुळे चौथा पर्याय देखील चुकीचा आहे. फक्त दुसरा जो पर्याय आहे तो सर्वात समर्पक आहे आणि तुम्ही सर्वांनीही प्रतिसाद पण दिलेला आहे. संवाद तर घडूनच येणार आहे पाणी मॅडम. पुढचा 8वा प्रश्न. प्रसार माध्यमे आणि त्यांच्या बाजारपेठेतील कामगिरीचा निकष या संदर्भातील खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? चित्रपट, बॉक्स ऑफिस, दूरचित्रवाणी, टीव्ही आणि वृत्तपत्र वितरण आणि रेडिओ ROD. प्रसार माध्यमे आणि त्यांच्या बाजारपेठेतील कामगिरीचा निकष या संदर्भातील खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? चुकीची जोडी ओळखायची आहे. काय आहे 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर? वैशाली मॅडम अभिनंदन. खूप छान, बराच अभ्यास तुमचा झालेला आहे. रेडिओ RDO या ठिकाणी IOE अशा पद्धतीचं हे जे आहेत हे निकष कशाचे आहेत? प्रसार माध्यमे आणि बाजारपेठेतील कामगिरी. बाजारपेठे म्हणजे व्हॅल्यू. जसं चित्रपट, आता सर्व चित्रपट कोणता? ज्या चित्रपटानं बॉक्स ऑफिस मध्ये जास्त कमाई केली तो उत्कृष्ट आहे असं आपण ठरवत असतो. त्यानंतर दूरचित्रवाणी यामध्ये पण TVT याद्वारे कोणत्या चित्रवाणीला जास्त प्रतिसाद आहे? आता वृत्तपत्र, कोणतं वृत्तपत्र जास्त चालतं? लोकमत, लोकसत्ता, मटाक, म्हणजे त्यानुसार त्याचं क्रेज म्हणजे त्याचा दर्जा ठरवला जातं.
त्या पद्धतीनं ROD नाही IOD, रेडिओ संदर्भातील जे दर्जा आहे, जे रेडिओचे जे वेगवेगळे चॅनल्स असतात ते सर्वात लोकप्रिय काही चॅनल असतात ते ठरवण्याचा निकष, या निकषावर आधारित, कामगिरीच्या निकषावर आधारित, बाजारपेठेतील कामगिरीच्या निकषावर आधारित हा प्रश्न होता. पुढचा प्रश्न 9वा, खालीलपैकी कोणत्या संदेशवहनाच्या प्रकारात वेगवान, लक्षणीय आणि विश्वासार्ह प्रतिसाद, प्रत्याभरण मिळण्याची क्षमता सर्वाधिक असते? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर. 8व्या प्रश्नांचा सर्वांनी योग्य उत्तर निवडलं. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. पूर्व मॅडम, वैशाली मॅडम, तृप्ती मॅडम, माळी मॅडम, खूप खूप अभिनंदन. योग्य पर्याय आहे दोन व्यक्तीमधील संवाद. का बरं याचे योग्य पर्याय आहे? तर याचं असं बघा, गट संवाद म्हणजे तुमचा एक गट आहे, माझा एक गट आहे, आपण दोन गटामध्ये संवाद, एक तिसरं एक म्हणजे मी एक बोललो, दुसरं तुमच्या समोर दुसऱ्या गटातून दुसरंच एक तिसरं बोलतोय, त्यानंतर माझ्या गटातला एक चौथाच विषय बोलतोय, त्यानंतर तिथं पुढच्या गटातलं पाचवा विषय, म्हणजे जो संवाद साधला जाणार आहे, जे कम्युनिकेशन केलं जाणार आहे, तर त्यामध्ये एक वाक्यता राहत नाही, प्रतिसाद लवकर मिळत नाही, प्रत्याभरण मिळण्याची क्षमता सर्वाधिक आहे. प्रत्याभरण मिळणारच आहे पण एवढ्या सर्वाधिक नाहीये. त्यामुळं पहिला पर्याय चुकीचा आहे. जनसंज्ञापन म्हणजे ज्यावेळेस आपण लोकांमध्ये जाऊन संवाद साधत असतात त्यावेळेस प्रत्येक, म्हणजे आपण प्रश्न विचारला, सर्वजण हात वर करतील, मग त्याचं उत्तर कुणाकडून घ्यायचं? एकाकडून घेतलं पण दुसऱ्याचं दुसरं उत्तर असलं तर, म्हणजे जनसंज्ञापन देखील आपण म्हणतो तेवढा योग्य पद्धतीनं वेळ लागेल प्रतिसाद यायला. आपला प्रत्याभरण मिळवण्याची क्षमता सर्वाधिक आहे. तर दोन व्यक्तीमधील संवाद, जसं की तुमच्या म्हणजे दोन व्यक्ती असतील, तर ज्यावेळेस तुम्ही एकमेकाशी संवाद साधणार आहात त्यावेळेस तुमचं मत म्हणजे तुमच्याबरोबर आपण डोळ्यात डोळे घालून बोलू शकतो. म्हणजेच त्यानंतर ना तुम्हाला जे बोलायचंय म्हणजे आपण शब्दात, शाब्दिक आणि बॉडी लँग्वेज म्हणजे आपले हावभाव याच्या माध्यमातून दोन व्यक्तीमधील संवाद होऊ शकतो. बरोबर आहे का? म्हणजे आपण ज्यावेळेस दोन व्यक्ती एकमेकाला भेटतात फक्त शब्दाच्या स्वरूपातच बोलत असतात का? तर माझं मत आहे नाही. आपण बऱ्याच गोष्टी मान डोलावून हो किंवा आपल्या चेहऱ्यावरील नकार, म्हणजे आपली इच्छा नाही एखाद्या ठिकाणी जाण्याची, आपल्याला मित्र घ्यायला आलाय, आपण उशीर लावत असतो किंवा बघ नंतर जायचं का, किंवा आपल्या चेहऱ्यावर नकारात्मक दृष्टिकोन ठेवत असतो. म्हणजे फक्त हे दोन व्यक्तीमधील संवादामध्ये घडू शकतं. आता दोन गटामधील संवादामध्ये पण दोन गट असतील, ए गट आणि बी गट, याच्यामध्ये गटामध्ये अनेक व्यक्ती असतील, त्यामुळं ह्यांच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये संवाद घडण्यासाठी गोंधळ निर्माण होऊ शकतो, एक वाक्यता राहणार नाहीये. त्यामुळे सर्वात समर्पक उत्तर आहे दोन व्यक्तीमधील संवाद हा लक्षणीय आणि विश्वासार्ह प्रतिसाद असतो. आता पुढचा व्यक्ती काय बोललोय माझ्याशिवाय दुसरं कोणी ऐकाय नसणार आहे, त्यामुळे मला लगेच समजणार आहे की काय मलाच बोलतोय ते. आणि ज्यावेळेस आपण गटामध्ये कुणाला बोललं हे माहित नसतं, आपण बघा एखाद्या भांडणामध्ये शिव्या दिल्या जातात, मी तुला शिवी दिली नाही दुसऱ्याला दिली, अशा पद्धतीचा संवाद होत असतो. म्हणजे आपण जोड्यातून बोलणं वेगळं, आणि ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष दोन व्यक्तीमध्ये संवाद होतो त्यावेळेस तो संवाद हा दोन व्यक्तीमध्येच असतो आणि तो पर्पजफुली असतो, हेतू पुरस्कृत आपण बोलत असतो, शब्दाद्वारेही बोलत असतो आणि म्हणजे निशब्दाद्वारे. म्हणजे आपल्याला एखादं नकार असेल तर आपण त्यावर प्रतिक्रिया देत नाहीत, आपण गप्प बसतो, म्हणजे नकार आहे असं समजून घ्यायचं पुढच्या व्यक्तीनं. पण दोन व्यक्ती असतील तरच, अनेक व्यक्ती असतील तर कसं समजून घेणार? त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. बरोबर आहे. पुढचा प्रश्न 10वा प्रश्न, संज्ञापन ही मूलतः अर्थ काढण्यासाठी प्रक्रिया आहे. कोणता अर्थ काढण्याची प्रक्रिया आहे? या दृष्टिकोनाचा एक अर्थ असा की संज्ञापन ही काय प्रक्रिया आहे?
संकल्पनावर आधारित प्रश्न आहे. प्रेषक हा अधिक महत्वाचा असतो. त्यानंतर माध्यम हे अधिक महत्वाचे असते. प्रेक्षेपण हे अधिक महत्वाचे असते. अर्थ उकलन क्षमता अधिक महत्वाची असते. स्वप्नाली मॅडम अभिनंदन, वैशाली मॅडम, पूर्वा मॅडम खूप खूप अभिनंदन. तर योग्य उत्तर आहे अर्थ उकलन क्षमता, म्हणजे अर्थ लावण्याची क्षमता अधिक महत्वाची असते. कशामध्ये? संज्ञापन ही मूलतः अर्थ काढण्यासाठीची प्रक्रिया आहे. या दृष्टिकोनाचा एक अर्थ असा की म्हणजे संज्ञापन म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे संवाद. हे मी तुमच्या बरोबर बोललोय मी एक शब्दामध्ये, त्याचा अर्थ काढला जातो तुम्ही, आणि त्यानुसार तुम्ही प्रतिक्रिया देत असता. विद्यार्थ्याला मी जे शिकवलंय त्यावर मी प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्न जसा समजलाय त्या समजल्यानुसार तुम्ही उत्तर देत असता. बरोबर आहे ना? त्याच्यामुळं संज्ञापन कम्युनिकेशन ही मूलतः अर्थ काढण्याची, काय अर्थ तर अर्थ उकलन क्षमता अधिक महत्वाची असते. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. आता पहिला का नाही? प्रेषक म्हणजे बोलणारा, बरोबर आहे, हा अधिक महत्वाचा असतो. नाही, ऐकणारा नसेल, मला ऐकाय तुम्ही नसताल तर काय अर्थ आहे? शिक्षकाला जर विद्यार्थी नसतील, तुमच्या शिक्षणाला किंवा तुमच्या डिग्रीला काय महत्व आहे का? शिक्षकांना महत्व असतं विद्यार्थ्यामुळं. त्यामुळं शिक्षक महत्वाचा ठरत नाही, प्रेषक बोलणारा महत्वाचा नाहीये. माध्यम हे अधिक महत्वाचं असतं, बरोबर आहे, पण 100% बरोबर नाहीये. यासाठीचा योग्य उत्तर माध्यम हे अधिक महत्वाचं असतं. त्यानंतर प्रेक्षेपण हे अधिक महत्वाचं असतं. तुम्ही कशा पद्धतीनं प्रेक्षेपण करणार आहात? युट्यूबद्वारे, लाईव्ह लेक्चरद्वारे का रेकॉर्डेडद्वारे, कशा पद्धतीनं? हे पण एवढं महत्वाचं नाही. महत्वाचं आहेच, पण तेवढं महत्वाचं नाही जेवढं अर्थ उकलन क्षमता अधिक महत्वाची असते. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 11वा बघा. खालीलपैकी अचूक जोड्या ओळखा. वर्गाध्यापन, गट संज्ञापन, त्यानंतर पॉवर पॉइंट द्वारे अध्यापन, जनसंज्ञापन, उत्तरपत्रिका तपासणी, निशब्द संज्ञापन, वर्गामधील वादविवाद, औपचारिक संज्ञापन. काय आहे योग्य उत्तर? अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर. चला प्रतिक्रिया देत चला लवकर. योग्य उत्तर आहे वर्गातील अध्यापन हे गट संज्ञापन आहे, ज्यामध्ये वर्गामधील अध्यापन जे शिकवत असतो तो आपण एका गटाला शिकवत असतो, बरोबर आहे. वर्गातील अध्यापन म्हणलंय, अध्ययन अध्यापन म्हटलंय का? अध्ययन अध्यापन नाही म्हटलं त्यांनी, फक्त अध्यापन. अध्यापन म्हणजे फक्त शिकवणं, फक्त मी बोलतोय, तुम्ही रिॲक्ट व्हा ना, हे महत्वाचं नाही, मी बोलणं महत्वाचं आहे. वर्गातील अध्यापन हे गट संज्ञापन आहे, म्हणजे गटाला एका शिकवलं जातं, एका गटाला आशयाचं ज्ञान दिलं जातं. आणि बघा दुसरा पर्याय का बरोबर नाहीये? पॉवर पॉइंट द्वारे अध्यापन. पॉवर पॉइंट द्वारे अध्यापन हे जन संज्ञापन नाहीये. बघा आपल्याला पॉवर पॉइंट द्वारे मी शिकवलंय, ते लोकांसाठी म्हणजे सर्व लोकांसाठी आहे का? नाही, त्या वर्गापुरतं मर्यादित असणार आहे. त्यामुळं हे पर्याय चुकीचा आहे. उत्तर पत्रिका तपासणी, निशब्द संज्ञापन. आता उत्तर पत्रिका तपासतोय आपण, कसं हे निशब्द
शब्द संज्ञा पण असेल ना, विद्यार्थी काय म्हटलं आहे त्या उत्तरामध्ये मला वाचावं लागेल, त्याचं उत्तर त्यावेळेस त्याचं काय बरोबर आहे, त्यानं म्हटलेलं शब्दाच्या माध्यमातूनच होणार आहे. त्यांच्या विद्यार्थ्याच्या उत्तराबरोबर मला म्हणजे त्यांनी जे उत्तर मांडलंय त्याची पडताळणी करायची, त्यावेळेस निशब्द कसं असणार आहे. त्यामुळे हा देखील पर्याय चुकीचा आहे. शब्द संज्ञा पण असणार आहे. शब्द समजून घेतो आणि त्याचं उत्तर आपण हे करत असतो. वर्गामधील वादविवाद हे औपचारिक, आता वादविवाद ज्यावेळेस होत असतो ते औपचारिक संज्ञा पण आहे का. बघा, अनौपचारिक आणि औपचारिक हे संज्ञापनाचे दोन प्रकार आहेत. म्हणजे आपण ऑफिशियली आणि अनऑफिशियली. औपचारिक म्हणजे वर्गामधील वादविवाद, म्हणजे वर्गामध्ये आपलं भांडण झालं असेल तर हे औपचारिक आहे का. म्हणजे लिगली आपण भांडत असतो का, नाही. त्यामुळं जर इथं अनौपचारिक असतं भांडण, हे वर्गातील असेल किंवा बाहेर समाजातील असेल, ते अनौपचारिकच असतं, औपचारिक नसतं. आता औपचारिक भांडण कुठलचं असेल, ज्यावेळेस तुम्ही कोर्टामध्ये एखादी केस चालू असेल तर ते अनौपचारिक असेल, सॉरी औपचारिक असेल. त्यामुळं योग्य पर्याय आहे योग्य पर्याय एक आहे. पुढचा प्रश्न बघा, 12वा प्रश्न. मानवी संवादाचे स्वसंवाद, व्यक्तिगत संवाद, गट अंतर्गत संवाद, लोकसंवाद असे वर्गीकरण प्रामुख्याने कोणत्या निकषावर आधारित करता येते. आपण हा प्रश्न पाहिलेला आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. रिपीट झालेला प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 13वा प्रश्न. संदेशवहनाच्या प्रक्रिये संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. संदेशवहनाच्या प्रक्रियेसंदर्भातील हा प्रश्न आहे. निशब्द संदेश संवाद हा शब्द संवादाच्या आधी अस्तित्वात आला. निशब्द संवाद हा संस्कृती व संदर्भ निरपेक्ष असतो. निशब्द संवादामधील खुणा आणि चिन्ह हे शब्द संवादामध्ये पूरक किंवा विरोधी ठरू शकतात. शब्द संवाद क्षमतेच्या तुलनेत निशब्द संवाद क्षमता अधिक अंतर्स्फूर्त असते. काय आहे योग्य उत्तर, चला प्रतिक्रिया देत चला. तेराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे. संदेशवहनाच्या प्रक्रियेसंदर्भात योग्य उत्तर काय आहे. शब्द संवाद क्षमतेच्या तुलनेत निशब्द संवाद क्षमता अधिक अंतर्स्फूर्त असते. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. का बरं 4? बऱ्याच विद्यार्थ्यांचं चुकीचं उत्तर आलेलं आहे. तर का उत्तर आलेलं आहे ते पाहूयात आपण. तुम्हाला काय विचारलंय, संदेशवहनाच्या प्रक्रियेसंदर्भात
खालील कोणतं विधान चुकीचे आहे? तर निशब्द संवाद हा शब्द संवादाच्या आधी अस्तित्वात आला. बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं होतं. निशब्द संवाद हा शब्द संवादाच्या आधी अस्तित्वात आला. बरोबर आहे. बघा, पूर्वी भाषा होती का? नाही. म्हणजे भाषा नंतरनं विकसित झाली. त्याच्या आधी जो संवाद साधला जात होता ते कशा पद्धतीने साधला जात होता? भावना म्हणजे आपण हावभावाच्या माध्यमातून. जे आज आज देखील जे मुख्य म्हणजे ज्यांना बोलता येत नाही ते जे संवाद साधतात त्या हावभावाच्या हातवाऱ्यांच्या माध्यमातून साधतात. त्यामुळे हे बरोबर आहे. त्यानंतर निशब्द संवाद हा संस्कृती व संदर्भ निरपेक्ष असतो. बरोबर आहे. म्हणजे इतर संस्कृतीचा काही भाग नाहीये. आता आपण कुठेही निशब्द संवादामध्ये जेवताना आपण जर आपण हात वर केला की हाताकडं आपला तोंडाकडे हात दाखवला तर ते आपली त्या व्यक्तीला भाषा माहीत नसेल तरी ते ओळखेल की अरे ह्याला जेवायचं आहे, भूक लागली आहे. बरोबर आहे. निशब्द संवाद हा संस्कृती व संदर्भ निरपेक्ष असतो, त्याच्या पुढचा असतो, असं या ठिकाणी सांगायचं आहे. आणि तिसरा पर्याय, निशब्द संवादामधील खुणा आणि चिन्ह हे शब्द संवादामध्ये पूरक किंवा विरोधी ठरू शकतात. बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही? निशब्द संवादामधील ज्या खुणा असतील त्या एकतर समजल्या, पुढच्या व्यक्तीला समजल्या तर त्या पूरक ठरतील. जर त्या पुढच्या व्यक्तीला समजल्या नाही तर त्या विरोधी ठरू शकतात. त्यामुळे योग्य पर्याय आहे म्हणजेच हे तिसराही पर्याय बरोबर आहे. आपला चूक म्हणजे मी यापूर्वी पण तुम्हाला म्हटलेलं आहे की तुम्ही हे वाचा की चूक विचारलंय का बरोबर विचारलेलं आहे. तर इथं चुकीचं विधान आहे. शब्द संवाद क्षमतेच्या तुलनेत निशब्द संवाद क्षमता अधिक अंतर्स्फूर्त असते. असं आपण म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. त्यामुळे हे पर्याय चुकीचा आहे आणि आपल्याला चुकीचा पर्याय निवडायला सांगितला होता. आपण सर्वांनी बरोबर पर्याय निवडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर आहे. एवढीच गफलत झाली, बाकीचं सर्वांची प्रतिक्रिया योग्यच होती. पुढचा प्रश्न 14वा, प्रसार भारती म्हणजे काय? टीव्ही वाहिन्यांची मालकी असलेली एक खाजगी कंपनी का मोबाईलचे मोठे जाळे असलेली एक दूरसंचार कंपनी, केंद्र सरकारचा जाहिरात व जनसंपर्क विषयक एक विभाग का सार्वजनिक क्षेत्रातील रेडिओ व टीव्ही प्रक्षेपणाकरता स्थापन झालेली स्वायत्त संस्था? काय आहे योग्य पर्याय? प्रसार भारती. आपल्याला माहित आहे, आपण ऐकून आहात. वैशाली मॅडम, खूप छान, अभिनंदन. चला, बाकीच्यांनी पण प्रतिक्रिया द्यायची आहे. तर सार्वजनिक क्षेत्रातील रेडिओ व टीव्ही प्रक्षेपण करता स्थापन झालेली स्वायत्त संस्था म्हणजेच प्रसार भारती होय. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे, जो आपण सर्वांनीच निवडलेला आहे. सर्वांचं अभिनंदन. आता पुढचा 15वा प्रश्न, भारतातील माध्यमाच्या संदर्भात PCI, CBFC, NBA, ASCI या लघु रूपांनी निर्देशित होणाऱ्या घटकांना एकत्रितपणे काय संबोधले जाते? माध्यम मालकाच्या संघटना, त्यानंतर भारतीय घटनेतील माध्यमासंबंधी कायद्यांचा संच, माध्यम नियामक संस्था, माध्यम ग्राहक मापन संस्था. कोणती ऑथॉरिटीज आहेत या? तर योग्य पर्याय आहे माध्यम नियामक संस्था आहेत. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. बघा, भारतातील ज्या PCI, त्यानंतर CBFC, NBA आणि ASCI ह्या लघु रूपानं म्हणजे शॉर्ट फॉर्म आपण ज्या मांडलेल्या आहेत, याचं निर्देशक काय आहे? तर या माध्यम
जे प्रसार माध्यम आहे त्या माध्यमाचं नियामक करणाऱ्या संस्था आहेत, त्या संस्थांचं हे शॉर्ट फॉर्म आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, जो आपण सर्वांनी निवडलेला आहे. सर्वांचंच अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 16वा प्रश्न, टिंबटिंब आंतरवैयक्तिक संदेशवहनाचे उदाहरण आहे. वैयक्तिक दैनंदिनी, मित्राला लिहिलेले पत्र, कनिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेला मेमो, संघटनेच्या आंतर संदेशवहनासाठी तयार केलेलं पत्र आंतरवैयक्तिक संदेशवहनाचं उदाहरण आहे. कोणतं आहे खालीलपैकी उदाहरण? चला प्रतिक्रिया देत चला. 16वा प्रश्न, अगदी बरोबर आहे. वैयक्तिक दैनंदिनी. का बरं वैयक्तिक दैनंदिनी? आंतरवैयक्तिक विचारलंय त्यांनी. काय विचारलंय? आंतरवैयक्तिक म्हणजे माझं माझ्याबरोबर जे संदेशवहन घडून येतंय ते कशाच्या माध्यमातून घडून येतंय खालील उदाहरणामध्ये? तर वैयक्तिक दैनंदिनी. मी माझं जे काय असेल ते त्या ठिकाणी मांडत असतो. माझ्या चांगल्या बाबी असतील, चुकीच्या बाबी असतील. तर मित्राला लिहिलेलं पत्र हे 2 व्यक्तीमधील असू शकतं. कनिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेला मेमो हे देखील वेगळ्या स्वरूपाचं आहे. आणि संघटनेच्या अंतर्गत संदेशवहनासाठी तयार केलेलं परिपत्रक हे देखील चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1च बरोबर आहे, जो आपण सर्वांनी निवडलेला आहे. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. बघा, प्रभावी संदेशवहनासाठी टिंबटिंब अधिक महत्त्वाचं ठरतं. इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी काय महत्त्वाचं ठरतं? संदेशवहनाची भाषा, संदेशवहनाचा कालावधी, संदेशवहनाचे माध्यम, संदेशवहनाचा विषय. काय आहे योग्य पर्याय? तर योग्य पर्याय आहे 17वा प्रश्न, संदेशवहनाची भाषा. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. संदेशवहनाची भाषा हे संदेशवहनासाठी अधिक महत्त्वाचं ठरतं. आता माझी भाषा मराठी असेल तर मराठी भाषाच्या विद्यार्थ्यांना ती लवकर समजेल. बरोबर आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे संदेशवहनाची भाषा. सर्वांनी अचूक पर्याय निवडलाय, अभिनंदन. पुढचा प्रश्न 18वा, संदेशवहनात संदेशाच्या अपेक्षांची आधिक्य हे टिंबटिंबसाठी अनिवार्य बनते. प्रतिक्रिया, व्याख्या, अधिग्रहण, मूल्यांकन. संदेशवहनातील संदेशाच्या अपेक्षांचे आधिक्य हे कशासाठी अनिवार्य बनते? 18व्या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा, संदेशवहन म्हणजे कम्युनिकेशनमध्ये आपण अपेक्षा आधिक्य असतं. म्हणजे संदेशवहनाच्या अपेक्षांची आधिक्य हे कशावर अवलंबून असतं किंवा कशाच्या अनिवार्यसाठी बनतं? तर योग्य उत्तर आहे प्रतिक्रिया, फीडबॅक. तुम्ही जर फीडबॅक दिला नाही, म्हणजे जर मी बोलत आहे आणि तुम्ही एखादा मी प्रश्न विचारलाय, तुम्ही प्रतिक्रिया दिलेली नाहीये, उत्तरच सांगितलेलं नाहीये काय त्याचं उत्तर ते, तर त्यामुळं महत्त्वाचं काय आहे, अनिवार्य काय बनतं? तुमची प्रतिक्रिया, भले ती चुकीची असू देत, म्हणजे मला समजेल की मी शिकवलेलं विद्यार्थ्यांना समजलं नाहीये. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, संदेशवहनामधील HTML तुम्ही दोन्ही पण विषयामध्ये संदेशवहनामधील HTML याचा लॉंग फॉर्म काय आहे? याचं काहीतरी टायपिंग मध्ये झालं असेल.
योग्य विस्तारित रूप काय आहे? HTML च हायर ट्रेड मार्क लिमिटेड, हायपर टेक्स्ट मार्क लिमिटेड, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, हायपर टेक्स्ट मोबाईल लाइन. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 जो आपण सर्वांनी निवडलेला आहे. पुढचा प्रश्न, संदेश वहनातील प्रत्याभरणामुळे टिंबटिंब काय होतं? संदेश वहनाची परिणामकारकता तपासता येते, विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी मिळते, विद्यार्थ्यांच्या पाठावर टीकेचे साधन मिळते, शिक्षक व्याख्यानामधील आशयासंदर्भात अधिक जागरूक होतात. 20व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर संदेश वहनाची परिणामकारकता तपासता येते. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. सर्वांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न, एकलव्य ही दूरदर्शन वाहिनी टिंबटिंब या विषयासाठी सुरू करण्यात आली. कृषीशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान, भाषा, सामाजिक शास्त्रे. बघा, एकलव्य ही जी दूरदर्शन वाहिनी आहे कशासाठी सुरू करण्यात आलेली आहे? त्याचं पर्पज काय आहे? तर योग्य उत्तर आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयासाठी सुरू करण्यात आलेले आहे एकलव्य ही दूरदर्शन वाहिनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. सर्वांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न, जर संदेशवहन टिंबटिंब तर त्यातील अडथळे दूर होऊ शकतात. सोपे आणि नेमके असेल तर, सोपे आणि मातृभाषेत असेल तर, मोठ्या आवाजात केली गेलेली पुन्हा पुन्हा केले असेल तर. 22व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, जर संदेशवहन हे सोपे आणि नेमके जर असेल तर त्यातील अडथळे, त्यातील जे व्यत्यय आहे ते दूर केले जाऊ शकतात. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. अभिनंदन वैशाली मॅडम, तृप्ती मॅडम. त्यानंतर पुढचा प्रश्न 23वा, एखाद्या आस्थापनामध्ये माहितीचे सामायिकरण वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कनिष्ठ अधिकाऱ्याकडे केले जाते तेव्हा संप्रेषण टिंबटिंब प्रकारचे असते. ते संप्रेषण कोणत्या प्रकारचं असतं असा हा प्रश्न आहे. अधोगामी, ऊर्ध्वगामी, अंतर्गत, बहिस्थ. 23वा प्रश्न, एखाद्या आस्थापनामध्ये माहितीचे सामायिकरण वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कनिष्ठ अधिकाऱ्याकडे केले जात असेल तर ते कोणत्या पद्धतीचं आहे? तृप्ती मॅडम अगदी बरोबर आहे, अधोगामी. ऊर्ध्वगामी म्हणजे कनिष्ठाकडून वरिष्ठाकडे, त्याला आपण ऊर्ध्वगामी म्हणतो. पण आपला इथं वरिष्ठाकडून कनिष्ठाकडे म्हणजेच अधोगामी, खालच्या दिशेनं. आणि जर सेवकाकडून अधिकाऱ्याकडे होत असेल तर वरच्या दिशेनं, ज्याला ऊर्ध्वगामी म्हणतो. बरोबर आहे. आणि अंतर्गत म्हणजे समकक्ष, प्राध्यापक प्राध्यापकामध्ये होणारा संवाद. ओके, चालेल. अशा पद्धतीचे खालीही प्रश्न आहेत. हे PDF स्वरूपामध्ये सर्व प्रश्न पाठवले जातील. वेळेअभावी आपण 23 प्रश्नापर्यंतच थांबूयात. बघा, सातत्यपूर्ण अभ्यास करा. माझ्या दृष्टिकोनातून जेवढं तुम्हाला महत्त्वाचं देता येतं तेवढं देण्याचा प्रयत्न करत आहे. निश्चितच तुम्ही शांत डोक्यानं म्हणजे स्टेबल राहून, स्थिर राहून सर्व अभ्यास व्यवस्थित करा. कोणत्याही बाबीचं टेन्शन घेऊ नका. आपण मागील 7 महिन्यापासून अतोनात कष्ट करत आहोत. त्यामुळं निश्चितच आपल्याला आपलं फळ योग्य मिळणार आहे. याच्याविषयी आपण जागृत असणं किंवा आपण समाधानी असणं गरजेचं आहे. आपला अभ्यास झालाय, फक्त योग्य उजळणी देणं गरजेचं आहे, योग्य रिव्हिजन देणं गरजेचं आहे.
आणि ते रिव्हिजन देण्यासाठी आपण पेपर 1च्या 5 टेस्ट दिलेले आहेत. म्हणजे आपण जास्त टेस्ट दिलेले नाही आहेत, पण त्या गुणवत्तापूर्ण टेस्ट प्रोव्हाइड करण्याचा पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पेपर 2चं देखील मी निश्चितच हे समजू शकतो. पेपर 2मध्ये सलग प्रश्न आलेले आहेत काही, पण जे सर्व 5ही टेस्ट दिलेल्या आहेत त्या सर्व सिलेबसवर आधारित दिलेल्या आहेत आणि त्याचा निश्चितच आपला परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणार आहे. चालेल, अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, सातत्यपूर्ण अभ्यास करा, आत्मविश्वास स्वतःकडे निर्माण करा, टेन्शन घेऊ नका. निश्चितच आपण टेस्ट सिरीज आणि केलेला अभ्यास आणि त्याचे व्हिडिओ, जे तुम्हाला घटक अवघड जातोय त्याचे व्हिडिओज आपल्या ॲपवर आहेत, ते तुम्ही पाहू शकता आपल्या कोर्समध्ये जाऊन. निश्चितच तुम्हाला याचा फायदा परीक्षेच्या दृष्टिकोनातून होणार आहे. परत एकदा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर एक 5 मिनिटानं एज्युकेशन विषयाचं लेक्चर सुरू होईल, पेपर 2चं उजळणी वजा. चालेल, थांबूयात आपण आज इथंच. अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. तुमचं यश म्हणजे माझं यश असणार आहे हे निश्चितच आपल्या मनामध्ये असू द्या. कारण एवढं जे 7 महिन्याचं जे आपण सातत्य ठेवून अभ्यास केला आहे, हे तुम्ही जर यश मिळवलं तरच ते माझं यश असणार आहे. ओके, जर काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. चालेल, थांबूयात. धन्यवाद. आणि टेस्ट तुम्हाला PDF मध्ये पाठवल्या जातील. ज्या ॲपवर काही प्रॉब्लेम असेल तर